सांगूच शकत नाही। सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की शत्रू कोण कधी होईल याची आपण गॅरंटीही देऊ शकत नाही। सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगायचं आहे, इथे वरती मी ती कमेंट पण लावणार आहे। बहुतेक जणांच्या अशा एक दोनच व्यक्ती आहेत, ठराविक व्यक्ती आहेत, ते म्हणतात की खरंच हे उपाय केल्यामुळे अनुभव येतो का। खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहे। एका ताईने मला एक कमेंट्स केलेली आहे, खूप छान अशी कमेंट्स केलेली आहे, मी ती इथे लावणार आहे, सर्वांनी वाचा। आपले अनुभव, आपले जे उपाय आहेत ते सर्व अनुभवसिद्ध असे उपाय आहेत आणि खूप जणांना अनुभव आलेले उपायच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली असते। ही कमेंट्स व्यवस्थित वाचा, यातून तुम्हाला सगळं समजून जाईल की आपल्या अनुभवाची अनुभूती येते की नाही। चला तर अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला शक्यतो शनिवारीच करायचा आहे, परंतु ज्यांना खूप घाई आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि थांबणं शक्यच नाही, पॉसिबलच नाही, तर त्यांनी कधीही कोणत्याही दिवशी जरी उपाय केला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार कधीही जरी केला तरीही चालेल। परंतु ज्यांना जास्त घाई नाही त्यांनी शनिवारी करा, आणि ज्यांना अजूनच घाई नाही त्यांनी अमावस्या किंवा पौर्णिमेला जर केला तर अतिशय उत्तम। तुम्ही हा उपाय एकदा करून सोडून जरी दिला तरीही चालेल, त्याचा अनुभव तुम्हाला येणारच आहे। पहा, उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लोखंडी एखादं भांडं, मग तो तवा घ्या, कढई घ्या किंवा खोलगट एखादं